नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पुणे लोकसभेचा निकाल काय लागणार याची प्रत्येकाला उत्सुकता आहे. भाजपला सोपी वाटणारी निवडणूक रवींद्र धंगेकर यांनी अतिशय चुरशीची केलेली आहे. 2 महिन्यापूर्वी जर कुणी विचारलं असतं पुण्यातील खासदार कोण होणार, तर अनेकांनी भाजपचाच जो कोणी उमेदवार असेल, भाजपची उमेदवारी एकदा मिळाली की तोच पुण्याचा खासदार होणार असं तुम्हाला निर्धास्तपणे सांगितलं असतं. पण धंगेकर यांचं यश एवढं मोठं आहे की ही निवडणूक त्यांनी कमालीची चुरशीची केली आणि आता अनेकांचा अंदाज असा आहे की धंगेकर 20-25 हजारानं का होईना पण निवडून येऊ शकतात. अशा प्रकारची मतं लोक सहजपणे व्यक्त करतायत आणि मला वाटतं हे धंगेकरांचं मोठं यश आहे. ज्या शहरामध्ये 2019 मध्ये भाजपचा खासदार 3.5 लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून आलेला होता, त्या पुण्यामध्ये धंगेकरांनी आपल्या विजयाची हवा निकाल आधीच तयार करणं, मला वाटतं हे धंगेकरांचं एक यशच मानलं पाहिजे आणि त्याबद्दल त्यांचं कौतुकच केलं पाहिजे. पण प्रत्यक्षात खरोखर असं घडणार आहे का? प्रत्यक्षामध्ये धंगेकर हे खासदार म्हणून दिलेलं जाऊ शकतील का? आणि मुरलीधर मोहोळ जे भाजपचे उमेदवार होते ते खरोखर इतके कच्चे होते? भाजपनं हा जो सोपा मतदारसंघ त्यांना वाटत होता तो कसा काय स्वतःसाठी एवढा अवघड करून घेतला आणि भाजपचा पराभव या ठिकाणी होणार आहे का, याची काही उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये शोधण्याचा प्रयत्न करूया. आणि धंगेकर यांच्या बाजूने काय काय गणितं आहेत आणि कशा प्रकारे त्यांना हा विजयाचा विश्वास वाटतो आहे आणि मोहोळ यांच्या बाजूनं काय परिस्थिती आहे, कसं मतदान झालेलं आहे, हे यामध्ये आपण पाहूया. आणि माझं जे मत आहे, माझा जो अंदाज आहे तो देखील तुम्हाला मी सगळ्या शेवटी ऐकवतो. तर धंगेकर यांची जी बाजू आहे की किंवा धंगेकर यांच्यासाठी ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत की त्यांच्या मते त्यांना असं वाटतं आहे किंवा काँग्रेसला देखील असं वाटतं आहे की राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अंडरकरंट जो आहे तो मोदी विरोधात अंडरकरंट आहे आणि हा अंडरकरंट पुण्यामध्ये देखील दिसणार आहे आणि त्याचाच परिणाम पुण्यातील मतदानावर झालेला आहे. अनेक मतदारसंघांमध्ये, अनेक वॉर्डवरती, अनेक बूथवरती स्वतःहून कार्यकर्ते पुढे आलेले होते, मतदार पुढे आलेले होते आणि त्यांनी धंगेकरांसाठी, काँग्रेससाठी, पंजासाठी मतदान केलेलं आहे. आणि मोदींनी पुण्यामध्ये सभा घेऊनही त्याचा फारसा परिणाम झालेला नाही आहे. आणि ज्या पद्धतीनं गेल्या वर्षीच कसबा पोटनिवडणुकीमध्ये भाजपनं अजस्र अशी यंत्रणा राबवली आणि त्यांच्या होम टर्फवरती धंगेकर पोटनिवडणुकीमध्ये विजयी झालेले होते आणि तसाच चमत्कार आता धंगेकर हे करणार आहेत. धंगेकर यांच्यासाठी दुसरी पॉझिटिव्ह गोष्ट अशी होती की मुस्लिम आणि दलित हे जे समीकरण आहे हे पूर्णपणे भाजपच्या विरोधात गेलेलं आहे आणि मुस्लिम मतांची जी गोळाबेरीज आहे, मुस्लिम मतं देखील भरभरून धंगेकर यांच्या पारड्यामध्ये पडलेले आहेत आणि त्यामुळे देखील धंगेकर हे चमत्कार घडू शकतात. अशा प्रकारचं वातावरण सध्या काँग्रेसमध्ये आहे आणि त्या पद्धतीचा विश्वास व्यक्त केला जातो आहे. दुसरी जी गोष्ट आहे की काही असे पॉकेट्स आहेत की ज्या ठिकाणी धंगेकर हे भाजपपेक्षा जास्त लीड घेऊ शकतात. म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार कसबा धंगेकरांचा स्वतःचा मतदारसंघ आहे, स्वतः त्या ठिकाणी आमदार आहेत. गेल्या पोटनिवडणुकीमध्ये जवळपास ते 12,000 मताहून अधिक लीड घेऊन ते विजयी झालेले आहेत आणि आता या निवडणुकीमध्ये कसब्यातलं मतदान वाढलेलं आहे. गेल्या निवडणुकीमध्ये कसब्यामधलं जे मतदान होतं त्याच्यापेक्षा जवळपास 25,000 मतदान लोकसभेसाठी जास्त झालेलं आहे. म्हणजे आत्ता कसब्यामध्ये 1,64,000 मतदारांनी आपला हक्क नोंदवला आणि हीच आकडेवारी गेल्या वर्षीच पोटनिवडणुकीमध्ये फक्त 1,40,000 होती. त्यामुळे कसब्यामध्ये जे मतदान झालेलं आहे ते धंगेकरांसाठी मतदान झालेलं आहे आणि धंगेकर हे कसब्यातनं 15,000 ते 20,000चं लीड घेऊ शकतात असा काँग्रेसचा दावा आहे. दुसरी गोष्ट, पुणे कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर हे संमिश्र लोकवस्तीचे मतदारसंघ आहेत. पुणे कॅन्टोन्मेंट तर अतिशय कॉस्मोपॉलिटन मतदारसंघ आहे. मुस्लिम, दलित, इतर भागातले वर्ग, झोपडपट्टी अशी एक काँग्रेसची परंपरागत मतपेढी असलेला हा मतदारसंघ आहे. त्यामुळे पुणे कॅन्टोन्मेंटमधनं धंगेकरांना 20,000 ते 25,000चं लीड मिळू शकेल अशा पद्धतीचा दावा काँग्रेस करत आहे. आणि शिवाजीनगरमध्ये जरी शिवाजीनगरमध्ये जरी भाजपचे आमदार असतील आणि ते भाजपचे सिद्धार्थ शिरोळे फक्त 4,000 ते 5,000 मतांनी विधानसभेला निवडून गेलेले होते आणि या मतदारसंघामध्ये देखील काँग्रेस आघाडी घेऊ शकतं असा धंगेकरांच्या समर्थकांचा दावा आहे. हे तर तिन्ही मतदारसंघ पारंपरिकदृष्ट्या काँग्रेसचेच आहेत आणि या तिन्ही ठिकाणाहून 60,000हून अधिक ज्या तिघांची जर बेरीज केली तर अधिक मताधिक्य हे धंगेकरांना मिळू शकतं. आणि धंगेकर यांचा चौथा जो महत्त्वाचा दावा आहे, चौथ्या मतदारसंघावरचा जो दावा आहे तो आहे वडगाव शेरीचा. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात देखील भाजपच्या विरोधात लाट आहे. शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि त्यामुळं
वडगाव शिरीमध्ये देखील येरवड्यासारखा जो भाग आहे तो दलित आणि मुस्लिम मतांना बहुसंख्या असलेला असा भाग आहे आणि या ठिकाणाहून देखील वडगाव शिरीतून भाजपला मागे टाकून दंगेकर हे 15 ते 20 हजारांना पुढे जाऊ शकतात आणि अशा प्रकारे दंगेकरांचं लीड या 4 मतदारसंघामध्येच 80 हजारावरती पोहोचलेला आहे. 5वा जो मतदारसंघ आहे पर्वती, या पर्वती मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार माधुर मिसाळ आहेत. परंपरागतदृष्ट्या इथं भाजपचेच आमदार गेल्या 3 निवडणुकांमध्ये विजयी झालेला आहे. 2014 आणि 2019 या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये 50,000हून अधिक मताधिक्य या ठिकाणी भाजपला मिळालेलं होतं आणि तरीही पर्वतीमध्ये देखील जो व्यापारी वर्ग नाराज आहे, काँग्रेसची जी मतपेढी आहे, या ठिकाणी काँग्रेस भाजपला जरी लीड घेणार नसेल तरी भाजपला बरोबरीत रोखू शकतं असा दंगेकरांचा दावा आहे. आणि जो काही लीड राहिला उर्वरित की त्या ठिकाणी तर काँग्रेसचं म्हणणं असं आहे की 50,000 मताधिक्य मोहोळे जास्तीत जास्त हे कोथरूडमधून घेऊ शकतात आणि इतर ठिकाणचे जर 80,000 4 विधानसभा मतदारसंघामध्ये दंगेकरांना मिळणारं 80,000 मताधिक्य आणि मोहोळांचं कोथरूडमधलं 50,000चं मताधिक्य हे जर पाहिलं तर दंगेकर हे 25 ते 30 हजारांना निवडून येऊ शकतात आणि प्रोव्हाइडेड पर्वतीमध्ये जवळपास समसमान मतं दोघांचीही राहतील. अशा प्रकारे दंगेकरांना असं वाटतं आहे की आपण 25 ते 30 हजारांना का होईना आपण भाजपवर मात करू शकतो. आता प्रत्यक्षामध्ये जे गणित भाजप मांडतं आहे, जे गणित भाजपच्या किंवा मुरलीधर मोहोळांच्या बाजूने पुढे येत आहे ते याच्यापेक्षा वेगळं आहे. त्यांना असं वाटतं आहे की कोथरूडमध्ये भाजपला 50,000हून जास्तचं लीड मिळू शकतं. गेल्या निवडणुकीमध्ये गिरीश बापट यांना जवळपास 1 लाखाहून अधिक मताधिक्य कोथरूडनं दिलेलं होतं. कोथरूडमध्ये 2,41,000 इतकं मतदान नोंदवलं गेलेलं आहे. 50%हून जवळपास ते मतदान नोंदवलं गेलेलं आहे. मुरलीधर मोहोळ यांचा कोथरूड हा विधानसभा मतदारसंघ आहे, म्हणजे त्यांचं होम ग्राउंड आहे आणि या ठिकाणी देखील त्यांना जास्तीत जास्त 60 ते 70 हजाराचं मताधिक्य त्यांना अपेक्षित आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की पर्वती हा तर आमचाच मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी 15 ते 20 हजाराचं लीड हे भाजपला मिळू शकतं आणि याशिवाय वडगाव शिरीमध्ये देखील 20 ते 25 हजाराचं लीड मिळू शकतं. त्यामुळे कोथरूड, पर्वती आणि वडगाव शिरी हे 3 मतदारसंघ मिळूनच मुरलीधर मोहोळ हे 1 लाखाचं लीड घेऊ शकतात. पुणे कॅन्टॉन्मेंटमध्ये भाजप मागे राहील हे त्यांनी गृहीत धरलेलं आहे. शिवाजीनगरमध्ये भाजप किंवा काँग्रेस 5 किंवा 10 हजाराच्या मतांनी पुढे मागे राहू शकतं. म्हणजे भाजपच्या दृष्टीनं जरी पुणे कॅन्टॉन्मेंटमध्ये दंगेकर हे 25 हजारांनी जरी पुढे राहिले तरी इतर 3 मतदारसंघामधलं 1 लाखाचं जे लीड आहे ते मायनस जर केलं तर 75 हजाराचं लीड मोहोळ हे घेऊ शकतात. आणि समजा शिवाजीनगरमधनं जरी ते मागे राहिले तरी 5-10 हजारानं, तरी 60 हजारापर्यंत 60 ते 65 हजारानं मोहोळ हे लीडवर राहू शकतात. आता राहिला प्रश्न कसब्याचा. कसब्यामध्ये काय होऊ शकतं? तर आधी म्हटलं तुम्हाला त्याप्रमाणे दंगेकरांना असं वाटतंय की आपल्याला 15 ते 20 हजाराचं लीड हे कसब्यातनं मिळू शकतं. पण भाजपचं गणित वेगळं आहे. भाजपला वाटतं आहे की आपली जी यंत्रणा आहे, आपलं जे मनुष्यबळ आहे ते कसब्यामध्ये अतिशय आपण व्यवस्थितरित्या राबवलेलं आहे. कसब्यामध्ये पोटनिवडणुकीमध्ये भाजपला दगाफटका झालेला होता. समजा त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 15 जो पुणे महापालिकेचा प्रभाग क्रमांक 15 आहे, ज्या ठिकाणी शनिवार, सदाशिवपेठ अशी लोकवस्ती आहे, असा भाग आहे आणि ते साधारणपणे मोदींना मानणारा मोठा वर्ग आहे आणि त्या ठिकाणी देखील पोटनिवडणुकीमध्ये जवळपास त्या ठिकाणी समजा 37,000 मतदान झालेलं होतं, तर त्या ठिकाणी आता त्या प्रभागामध्ये 44,000 मतदान झालेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणचं मतदान हे 70%हून अधिक करण्याचं एक कामगिरी आम्ही केलेली आहे असं भाजपचा दावा आहे. आणि कसब्यामध्ये दगाफटका होणार हे गृहीत धरूनच आम्ही यंत्रणा राबवलेली होती. त्यामुळं कसब्यामध्ये आम्ही दंगेकरांना लीड घेऊ देणार नाही असा भाजपचा दावा आहे. आणि जरी समजा दंगेकरांनी लीड जर घेतलं तरी 10 ते 15 हजारापेक्षा ती लीड जास्त असू शकत नाही. मात्र कोथरूड, पर्वती आणि वडगाव शिरी हे जे 3 मतदारसंघ आहेत, या 3 मतदारसंघांच्या बळावरती मोहोळ हे 50 ते 60 हजारांना तरी निवडून येऊ शकतात असा विश्वास भाजपच्या गोटामध्ये व्यक्त केला जातो आहे. आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये हे तुम्ही दोन्ही बाजू सांगितलं, तुमचं मत काय आहे? तर मला देखील असं वाटतं जर खरोखरीच पुण्यामध्ये दंगेकर निवडून आले
तर मोदी विरोधात प्रचंड मोठी लाट महाराष्ट्रात आहे असं समजून चाला. मोदींच्या जे काही प्रतिमा आहे त्या प्रतिमेला तडा महाराष्ट्रात गेलेला आहे असं समजून चाला. पुणे हा भाजपचा बालेकिल्ला असूनही भाजपच्या उमेदवाराला दंगेकर हरवत आहेत. याचा अर्थ महाराष्ट्रात देखील मोदींच्या विरोधात लाट आहे आणि भाजप 10पेक्षा देखील जास्त जागा महाराष्ट्रात जिंकू शकत नाही असं पुण्याच्या निकालानं सिद्ध होऊ शकतं. पण मला असं वाटत नाही. मला असं वाटतं आहे की मोहोळ हे 50 ते 60 हजार मतांच्या फरकानं नक्कीच निवडून येतील. त्याचं दुसरं एक असं कारण आहे की मोहोळ यांचं जे नातोगोत आहे ते मोठ्या प्रमाणात आहे आणि हे जे नातोगोतं जे अनेक निवडणुकांमध्ये काम करतं त्यांचं मुळशी तालुक्यामध्ये त्यांच्या नातेगोत्याचा मोठा परिणाम इतर वडगाव शिरी असेल, कोथरूड असेल, हे ज्या मराठा बहुल ज्या मतदारसंघांमध्ये आहे तो त्यांनी करून घेतलेला आहे आणि ते जर त्यांचं मराठा गणित जर आणखीन परफेक्ट बसलं तर मोहोळ यांच्या लीडमध्ये आणखीन वाढ होऊ शकते. दंगेकर यांना जरी वाटत असेल की मोदी विरोधात लाट आहे तर काँग्रेसची यंत्रणा मात्र पुण्यामध्ये भाजपच्या तुलनेमध्ये कमकुवत होती हे सत्य आहे. त्यामुळं मतदारांनी जरी स्वतःहून मतदान करायचा जरी निर्णय घेतला तरी एवढी संख्या किंवा एवढी मतदारांची संख्या नाही आहे की ती भाजपच्या मतदारांना किंवा पाठीराख्यांना सरपास करू शकेल. त्यामुळं मला वाटतं ही आपण जर सगळी सूत्रं लक्षात घेतली, मोदींची पुण्यामध्ये मोठी सभा झाली, देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या नगरसेवकांना तंबी दिलेली होती, त्यांनी अनेकदा त्यांची जी कामगिरी, आमदारांची कामगिरी, नगरसेवकांची कामगिरी पाहूनच त्यांना पुढच्या त्यांच्या निवडणुकांमध्ये तिकीट दिलं जाईल अशी एक आदेश किंवा एक इशारा पण दिलेला होता. त्यामुळे यंत्रणा भाजपने व्यवस्थित राबवलेली आहे. कोणत्याही मोठ्या निवडणुकीमध्ये कोणतीच यंत्रणा फुलप्रूफ पद्धतीने काम करू शकत नाही. भाजपला जो धोका आहे वाटतो आहे की खरोखरी जर प्रचंड अशी मोदी लाट असेल तरच त्यांचा पराभव होऊ शकतो. आणखीन एक फॅक्टर आहे जो वसंत मोरे यांचा, की वसंत मोरे यांनी नक्की मतं कोणाची खाल्ली. वसंत मोरे हे मराठा आहेत, त्यामुळे अनेकांना असं वाटतं की त्यांनी मोहोळ यांचीच जी मराठा मतं आहेत ती खाल्लेली आहेत. अनेकांना असं वाटतं आहे की ती वंचितकडनं उभे होते, त्यामुळं वंचित आणि जी मुस्लिम दलित जी मतं होती ती देखील गेलेली असतील. एक MIMचा देखील उमेदवार उभा होता आणि तो MIMचा उमेदवार किती मतं घेईल तर अनेकांना असं वाटतं तो 8 ते 10 हजार मतं घेईल. ती मतं दंगेकरांची असतील आणि माझ्या अंदाजानुसार वसंत मोरे हे 25 ते 30 हजाराची मते घेतील. त्यामुळं तो देखील फायदा मोहोळ यांना मिळू शकतो. मराठा मतं मला नाही वाटत वसंत मोरे यांच्याकडे फार जातील. ती मराठा मतं मोहोळ यांच्याकडेच मोठ्या प्रमाणात जातील आणि ही जर सगळी गोळाबेरीज पाहिली तर आधी म्हटल्याप्रमाणे 60 ते 70 हजारानं मुरलीधर मोहोळ हे विजयी होऊ शकतात. मतांचा आकडा कमी जास्त होऊ शकतो, पण 4 तारखेचा जो निकाल लागेल तो पुण्याचा निकाल असा लागू शकतो. जर पुण्यामध्ये भाजप विजयी झालं नाही, जर मुरलीधर मोहोळ विजयी झाले नाहीत तर महाराष्ट्रात देखील भाजप धोक्यात आहे एवढं मात्र निश्चित. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि विश्लेषण तुम्हाला योग्य वाटलं का आणि तुमचं मत काय आहे की खरोखरीच पुण्यामध्ये दंगेकर रिटर्न्स असा होणार की मोहोळ यांचा मुळशी पॅटर्न चालणार हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.